नमस्कार, महाराष्ट्र ट्रेंडिंग न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एक ट्विट केलं आणि डोंबिवलीचा एक मुलगा व्हायरल झाला. त्याचं कारण असं की डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात गिरनारच्या जवळ एक मावशी भाजी विकायच्या आणि त्यांचा मुलगा CA झाला. तो स्वतःच्या हिमतीवर आज त्याच्याशी गप्पा मारायला आलेलो आहोत. त्याचं नाव योगेश आहे. योगेश, कसा वाटतंय? म्हणजे आधी तर काय ना, फक्त एक CA प्रिफिक्स लागलेलं असं वाटत होतं, पण ज्या वेळेला व्हिडिओ व्हायरल वगैरे झाला तर एक प्राऊड मुवमेंटसुद्धा झाली की आपण फक्त आपल्या लोकलमध्ये नाही आहोत, आता एक पूर्ण नॅशनल लेवलला पण आपण रेकग्नाइज्ड होत आहोत. आणि ज्या वेळेला तुला कळलं व्हिडिओ व्हायरल झाला ते कसं कळलं किंवा कोणी सांगितलं, तू पाहिलं स्वतः? ॲक्च्युली जे जुनं ऑफिसचे काही फ्रेंड्स होते ते चार्टर्ड वगैरे झालेले आहेत, तर त्यांचं डिस्कशन वगैरे चालू होतं. तर ते मी जस्ट वाचायला गेले, कारण की कॉंग्रॅच्युलेशन तर त्यांनी अगोदरच दिलेलं. तर त्यांनी नंतर प्राऊड ऑफ योगेश, यू डिड इट, यू किल्ड इट, नेल्ड इट, सगळे हे जेव्हा टॉपिक्स निघाले तर मी बोललो की काय चाललं आहे याचं नक्की डिस्कशन का, कारण की कॉंग्रॅच्युलेशन ऑलरेडी झालेलं होतं. तर मी त्यावेळेला बघितलं की ट्विट्स वगैरे त्यांनी टाकलेले. मग ट्विटर हँडलला जाऊन मी पण सुद्धा चेक केलं की काय नक्की. तर त्यावेळेला व्हिडिओ वगैरे टाकलेली रवींद्र चव्हाण साहेबांनी, आणि त्याच्यानंतर जो एवढा कंटेंट वगैरे तो म्हणजे लिटरली नंतर अश्रू म्हणजे येत होते. बरं, तयारी कशी होती? ट्युशन वगैरे काही लावलेलं, क्लासेस होते का स्वतः घरी अभ्यास केला? ट्युशन तर म्हणजे ऑलमोस्ट 90% लोक लावतात आणि मी सुद्धा लावलेला, कारण की तो थोडंफार मदत होऊन जाते आपल्याला कन्सेप्ट क्लॅरिटीसाठी. पण ज्या वेळेला शेवटचे काहीतरी महिना असतात तर त्यावेळेला आपल्याला स्वतःला सेल्फ स्टडी करायला लागतं. प्रॅक्टिकलसाठी आपण बोलू शकतो की ट्युशन हेल्प करतं, पण थेअरीसाठी अल्टिमेटली सेल्फ स्टडी इज द बेस्ट राहते. आणि घरच्यांचा सपोर्ट कसा होता या सगळ्यामध्ये? घरच्यांना म्हणजे शिक्षणाचं जर बघायला गेलं की हे सुद्धा की सॅलेक्टचे रिझल्ट सांगल्यानंतर त्यांचा म्हणजे काय रिॲक्ट करू हे पण त्यांना माहिती नव्हतं, कारण की एवढं शिक्षण किंवा शिक्षणाची लेवल अजून त्यांच्यापर्यंत नाही माहिती. पण जो फायनलचं सांगितलं त्याच्यानंतर आईचं जो तुम्ही बघितलंसुद्धा असेल की अनावर झालं की त्यांना कष्ट केलेले चीज झालं हे त्यांना म्हणजे कळायला म्हणजे दिसून आलं. बरं, व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यात बघितलं की आईने तुला येऊन मिठी मारली आणि आईच्या डोळ्यात अश्रू आले, तेव्हा तुझ्या मनात काय भावना होत्या? मी सांगतो की ही आनंदाची गोष्ट आहे. रडणं म्हणजे रडायला कशाला पाहिजे, तर सगळं तेच बोलत होते की रडणं बोललं ठीक आहे, त्यांचं जे कष्ट आहेत ते कुठेतरी संपणार आहेत म्हणून त्या मे बी आता लास्ट रडणं असेल त्यांचं. बरोबर. आणि स्वतःवर कसा आत्मविश्वास मिळवला होतास? काय ठरवलं होतंस? तुला वाटत होतं की हे क्लिअर करू, तो कॉन्फिडन्स होता का नंतर डेव्हलप होत गेला? ज्यावेळेला एंट्री केली तर त्यावेळेला तर रिझल्टचे पर्सेंटेज वगैरे बघून प्रत्येकाला वाटतं की आपण त्या पर्सेंटेजमध्ये बसलो पाहिजे. जे प्रोफेसर वगैरे होते ते पण सांगत होते की पर्सेंटेज तेवढाच लागणार आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये फिट व्हायचं आहे. त्यासाठी प्रिपरेशन वगैरे ते पहिले अटेम्प्ट्स फर्स्ट अटेम्प्टमध्ये वगैरे जे क्लिअर झाले, इंटरमिडिएट फर्स्ट अटेम्प्टने निघाले किंवा जे फायनलचं एक ग्रुप फर्स्ट अटेम्प्टमध्ये निघाला, तर ते कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला. आणि त्याच्यानंतर एक ग्रुप राहायला ज्याला लागले थोडेसे अटेम्प्ट, बट स्टील ते एक होप होती की मला करायचं आहे, तर होत गेलं ते आपोआप. बरोबर. तुझं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. विठ्ठलाच्या कृपेने तर झालाच, पण माझ्या पोराची पण मेहनत तेवढी आहे. माझा पोरगा रात्रंदिवस अभ्यास करत होता. कधी त्यांच्या मुलाच्या बरोबर कुठं फिरायला काय हाऊस करायला गेला नाही. कोणी बोलला चल नाक्यावर आईस्क्रीम खायला, तर माझा पोरगा काय बोलायचा, तुम्ही घेऊन या, वाटलाच तर मी पैसे आईस्क्रीमचे देईन, पण मला टाईम नाही आहे, मला अभ्यास करायचा आहे. हे खरं झाले तर मुलं दुसऱ्याही पण आपल्याला थोडीशी साथ दिली. रवींद्र दादानी पण साथ दिली. आज एवढे मोठी लोक आपल्या पोराला मानताना आपण काय त्यांच्या समोर आहे, गरीब माणसं, तरी पण त्या लोकांनी पण साथ दिली. माझ्या पोराने पण खूप मेहनत केली, खूप अभ्यास केला, रात्रंदिवस डोळ्याला झोपणं लावली. परीक्षेच्या टायमाला 3 महिने माझ्या पोराने रात्रभर झोपला नाही, रात्रंदिवस अभ्यास केला, म्हणून त्याला आज कष्टाचं फल भेटला. आणि मला वाटलं होतं का की एवढं टप्पा पार होऊन आज तो CA होऊ शकेल या सगळ्या परिस्थितीत? आता आम्हाला माहीत होतं, कारण त्यांनी तेवढा अभ्यासच केला होता. आम्हाला माहीत होतं आता तो टप्पा पार पडेलच म्हणून, कारण आम्ही काहीच नाही बोललो. 8 दिवसापूर्वी मी बोललो बाळा कधी रिजेक्ट आहे, तर मला त्याने फसवला का आहे मी तेव्हा तुला होईन तेव्हा मी सांगन, मी सध्या काही सांगत नाही. आणि मग तो व्हिडिओ व्हायरल झाला, तुमच्या डोळ्यातले अश्रू दिसले सगळ्यांना, पण त्याच्याशी आता गप्पा मारल्या तेव्हा तो म्हणाला की रडायची काय आवश्यकता आहे, पण त्यावेळेला तुमच्या भावना नक्की कशा होत्या? म्हणजे माझा रडू कसा, माझा यो मेहनतचा पैसा आहे ना, मग मला रडायला येईलच ना, कारण मी एवढं मेहनत करून शान त्यांचे पप्पा लय लवकर गेले त्यांना सोडून शान, मग हे सगळं सांभाळ मलाच करायला लागला. आणि मीच आई आहे, मीच कर्तव्य त्या मुलांचा केला, कारण कोणाची साथ नव्हती मला त्या टायमाला. जर अशी कोणाची साथ असती ना तर मी अजून पुढे गेलो असतो. बऱ्याच ठिकाणाहून लोक माऊलींचा आणि योगेशचा इंटरव्ह्यू घ्यायला येत आहेत, पण त्यांचे अनेक वर्षांपासूनचे जे गिराईक आहेत ते सुद्धा त्याचं अभिनंदन करायला आलेले आहेत. आज त्यांच्याशी गप्पा मारूया. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेखा नारायण पवार. 7-8 वर्षांपासून मी या मावशींना ओळखते. आम्ही भाजी घ्यायला नेहमी येतो. खूप गोड स्वभाव आहे त्यांचा,
छान बोलतात वगैरे आणि आम्हाला कल्पना नव्हती की त्यांचा मुलगा CAचं वगैरे हे करतोय. पण अचानक आम्हाला परवा म्हणजे 2-4 दिवसादिवशी कळलं. मग यूट्यूबवरती बघितलं, म्हटलं अरे हा तर आमच्याच मावशींचा मुलगा आहे. मग आम्हाला एकदम हे वाटलं की आमच्या मावशींचा मुलगा. थँक्यू. तर आम्हाला खूप कौतुक आहे की मावशींचा मुलगा CA झाला आणि मावशींनी खूप म्हणजे प्रयत्नाने मेहनतीने त्या मुलाला एवढं घडवलं. त्याच्याबद्दल मावशींचं अभिनंदन, त्यांच्या मुलाचं अभिनंदन. रविदादांच्या ट्विटरवरनं हा व्हिडिओ शेअर झाला, तर तुम्हाला हा कुठे बघायला मिळाला? ट्विटरवर पाहिला, यूट्यूबवर पाहिला? आम्ही यूट्यूबवरती आणि ह्याच्यावरती पाहिला. आम्ही TV वरती पण न्यूज पाहिली. फार मोठा आनंद झाला आम्हाला पण त्याच्यामध्ये, की कारण आमच्या इकडे आम्ही सतत पाहत असतो मावशीला आणि मावशीला आम्ही इथं सतत म्हणजे बरेच वर्षापासून पाहतोय तिला. चौकात येणं जाणं पण खूप असतं. त्याच्यामुळे जेव्हा बघेल तेव्हा आम्हाला ह्या मावशी भेटतात, दिसतात. पण ह्याची कल्पनाच नव्हती की आज मावशींचा मुलगा CA हे करतोय म्हणून. आणि CA झाला आणि ही बातमी कळाली, त्या इकडे मावशींना तो भेटला इकडे येऊन, ते सगळं आम्ही बघितलं यूट्यूबवरती. मग आम्ही अचानक एकदम आम्हाला हे झालं की अरे आपल्या मावशींचा मुलगा आहे. मग आम्ही सगळे इकडे अभिनंदन करायला आलेलो मावशींचं. कष्टाचं फळ मिळतं ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे योगेश आणि त्याची माऊली, त्याच्या माऊलीचा सपोर्ट आणि योगेशचे कष्ट, यामुळे आज तो CA झालेला आहे स्वतःच्या हिमतीवर. कॅमेरामन ओमकारसह युवराज तामनकर, महाराष्ट्र ट्रेंडिंग न्यूज, डोंबिवली.